राजमाता जिजाऊ, त्याच सोबत अखंड महाराष्ट्राचं दैवत असणारे छत्रपती शिवरायांना देखील अभिनंदन. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सूतो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. त्रिवार मानाचा मुद्रा या थोर स्मृतींना आज आनंदाचा दिवस साऊचा आज स्मृती दिन देखील आहे. म्हणून सर्व महिला भगिनींतर्फे मी साऊच्या चरणी आणि पाठीशी खंबीर उभा असणाऱ्या ज्योतिबांच्या चरणी आनंदाने आणि समर्पणाने नैतिकतेने असं माझं विनम्र समर्पण करते. ही शब्द सुमणे त्यांच्यासाठी. त्या सोनकथाचं इतकं सुंदर रूप या ठिकाणी फुललेलं आपण बघतो आणि मी म्हणू इच्छिते आजी सोनी याचा दिनो वर्षे अमृताचा गणू. मान्यवरांचं स्वागत होत आहे. माननीय दिलीपजी स्वामी साहेब, माननीय जिल्हाधिकारी, दंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर. टाळ्यांचा कडकडाट कुठेही कमी पडणार नाही. हा जल्लोष तुम्हाला दाखवायचा आहे कारण हे आमच्या अभिमानाचं आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी आहे की ज्यांनी या सर्व महिला भगिनी सन्मान करत आहेत. कृपया टाळ्या आपल्या थांबत आहेत. पुन्हा पुन्हा आठवण मला एनर्जीची द्यावी लागणार आहे. आपल्याला या सगळ्या स्मृती चित्रांना देखील कुठेतरी खोंदण द्यावं लागणार की त्यांना नॅशनल अवॉर्ड जो आहे की अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटचा भारत सरकारचा नॅशनल अवॉर्ड जो आहे तो त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल मी स्वामी सरांना अशी विनंती करते की मॅडमचा सत्कार आपण आपल्या हस्ते करावा. दाखवून दिलेली आहे आणि भारत सरकारचा अतिशय उत्कृष्ट असा अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा जो एक आपण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला आणि महिला गौरव सप्ताहाचा सांगता समारोह आपण आज अतिशय सुंदर रीतीने तयार होऊन या ठिकाणी आपण सर्वजण आला आहात. खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे. तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी, आपलं अभिनंदन करण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी व्यासपीठावरती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी आदरणीय दिलीपजी स्वामी साहेब उपस्थित आहेत. तर आपण सर्वप्रथम सरांचं जोरदार टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत आणि ऋण व्यक्त करूया की दशसूत्री या सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या संकल्पनेमधून मागच्या 1.5 वर्षात संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक छानसं वातावरण आहे, एक चळवळ उभी आहे, एक अभियान सुरू आहे आणि सर्वच शाळांमधून दशसूत्री ही रुजली आहे, अंकुरली आहे. त्याचं रोट्यामध्ये छानसं रूपांतर सुद्धा झालेलं आहे. आपण सर्वजण खूप मेहनत घेत आहात आणि साहेबांच्या दशसूत्रीमधील 6वं जे सूत्र आहे महिलांचा सन्मान करणे. या महिलांचा सन्मान करणे, मुलींचा सन्मान करणे, आदरातिथ्य करणे या संकल्पनेला धरूनच आपण 1 मार्च ते 8 मार्च हा संपूर्ण सप्ताह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महिला गौरव सप्ताह म्हणून साजरा केला. या सप्ताहाअंतर्गत आपण विविध प्रकारच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा स्पर्धा घेतल्या होत्या. त्यामध्ये आपण बरेचसे जण सहभागी होतात. अगदी रॅम्प वॉक स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, चारोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. अगदी 2 तासामध्ये आम्हाला लिंक बंद करायची वेळ आली की एवढे रिस्पॉन्सेस आपल्याला आले. म्हणजे तुमचा उत्साह किती प्रचंड होता. स्वतःसाठी सुद्धा एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांचं कर्तृत्व सुद्धा खूप मोठं आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, ऊर्जा आहे, उर्मी आहे आणि ही ऊर्जा आपण दशसूत्री अंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरतो आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आदरणीय साहेबांनी प्रत्येक तालुक्यामध्ये गजर दशसूत्रीचा आणि जागर स्त्री शक्तीचा या कार्यशाळा स्वतः प्रत्येक तालुक्यामध्ये येऊन घेतलेल्या आहेत. उद्देश एवढाच होता की स्त्री शक्ती ही खूप मोठी आहे आणि या स्त्री शक्तीचा उपयोग विद्यार्थ्यांवरती संस्कार मूल्य रुजवण्यासाठी व्हावा. महिलांची शक्ती जर एकत्रित आली दुर्गा काली या स्वरूपामध्ये तर निश्चितपणे गुणवत्ता ही वाढणारच आहे.